सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच सोमनाथ खरके पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे आणि पथक तयार करून पथकास रवाना केले। नमूद पथक दिनांक 6 फेब्रुवारीला पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी गल्ली नंबर 9 संगमनेर येथे सोहेब मोहिद्दीन कुरेशी हा त्याच्या साथीदारांसह महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंशीय जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली। पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे दिसून आले। सदर पथक इसमांना पकडण्यासाठी जात असताना काही इसम पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील दरवाजाने अंधारातून पळून गेले। सदर इसमांचा पाठलाग करता साहेब मोहिद्दीन कुरेशी याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे पळून गेलेल्या इसमांबाबत विचारपूस करता त्याने पळून गेलेल्या इसमांची नावं साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी आणि अयान मेहबूब कुरेशी असे असल्याचे सांगितले। वरील इसमांविरुद्ध कारवाई करून सदर ठिकाणावरून 4,50,000 रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस, 1 लाख रुपये किमतीचे 2 जिवंत गोवंशीय जनावरे, 3,000 रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा आणि 300 रुपये किमतीचे 2 लोखंडी सुरे असा एकूण 5,53,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सुगंधित सुवासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।